मंडळी, तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे ते. हा, तरी मी तुम्हाला व्लॉगमध्ये आलं तर तुम्हाला प्रत्येकाला सांगायलाच लागणार मला काय आहे ते. तर आज आपण आपल्या फेवरेट म्हणजे सगळ्या अशा वेड्यासारख्या पागल असलेल्या माझी जी फेवरेट बाईक आहे ती शेवटी आपण परचेस केलेली आहे आणि ती घ्यायची म्हणजे तिची आज डिलिव्हरी आहे. सो आज आपल्याला जाम असं जंगी जंगी नाही इतकं पण नाही, हा, तरी असं जाम मस्तपैकी स्वागत करायचं, तिचं पूजा वगैरे सगळी करायची आहे आणि मग तिची डिलिव्हरी घेऊन पीडीआय चेक करून नंतर डिलिव्हरी घेऊन आपल्याला घरी आणायची आहे. सो सगळ्यात पहिलं तर मला नारळ वगैरे घ्यायला जायचं आहे. नारळ पेढे हे दोन गोष्टी घ्यायला जायच्या आहेत, कारण का बाकी सगळं तर ऑलरेडी घरी आहे. हार वगैरे सगळं बनवलंय आणि ही डिलिव्हरी ही ऍक्च्युली मला 10 दिवसात मिळाली आहे. मला जायचंय डोंबिवलीच्या रॉयल एनफिल्डला जे आहे पेंढारकर कॉलेज समोर. एक्साइटमेंट इतकी आहे ना की नक्की काय बोलावं व्हिडिओमध्ये हेच कळत नाही, जे मला युजली कळतच नसतं. पण आज मला एकदम ब्लँकच आहे मी, म्हणजे कायच बोलणार मी ना. माझ्या पहिल्या गाडीची डिलिव्हरी आहे आणि मला काय बोलताच येत नाहीये. आता ऍक्च्युली आपण चाललोय पेढे घ्यायला. पेढे घेऊन झाले की मग आपण जाणार आहे नारळ घ्यायला. पण आता मी आलोय शिवमंदिर रोडला. आईने सांगितलेलं की कंदी पेढे घे, ते छान असतात, म्हणून ते पेढे घ्यायला शिवमंदिर रोडला आलोय. इथे एक दुकानाचं नाव सांगितलं आईने, अक्षय म्हणून काहीतरी. ते शोधायचंय मला, ते शोधूया आणि मग पेढे घेऊया. हा गाईज, फायनली पेढे घेतले. हे बघा, हे वाले. हा, हे असं दिसेल तुम्हाला, उलट दिसेल आता. ठीक आहे, मग आता पेढे घेतले. आता घ्यायला जायचंय नारळ. नारळ घेऊन झाला की मग आपल्याला घरी जायचंय आणि तयारी करायची गाडीच्या डिलिव्हरीची. तो गाडी आल्यावरती आपल्याला तिला डोंबिवलीच्या खड्ड्यांमध्ये चालवायची आहे. हा, म्हणजे ठीकठाक आहे आता डोंबिवलीचे खड्डे, पण तरी पण एक सेकंड. किती भारी ना, म्हणजे आपण एक हिमालयन घ्यायला जाणार आहे आणि आपल्याला बोलता बोलता समोरच एक हिमालयन दिसते. हे असं मला आवडतं झालेलं, कारण का मला असं त्याच्याने असं वाटतं की हा, माझी गाडी माझी वाट बघते. हा भाई, कधी एकदा घ्यायला जातो असं होतंय मला गाडी. पण बहिणीला आणि आत्याला यायला 2 वाजणार आहेत. सो आपल्याला त्या पद्धतीने जायचंय गाडी आणायला. माझ्या आईला ना रसमलाई आवडते. रसमलाई का मलाई सँडविच आवडतो. थांबा 2 घेऊया. तो माझ्या आईला मलाई सँडविच जाम आवडतं. सो मी हे प्रसंगाला घेतलं. आता जाऊया नारळवाल्याकडे. तो प्लॅन मध्ये थोडाफार चेंज आहे की आई घेते आपले नारळ जो घ्यायचा आहे तो आई घेते आणि आपण फक्त जाऊन जे ऑब्विसली चिकन वगैरे सगळं घरी. सो त्याच्यासाठी भाकऱ्यांची ऑर्डर द्यायची आहे. ती द्यायला आपण तो सोमणला जाणार आहे. तिथे आई उभी आहे, तिथे आपल्याला जायचंय. सो हे सगळं करायचं आहे आता. एक सेकंड. आज जाम गर्दी आहे, हे बघा ना, ट्रॅफिक आहे सगळा. एका टेम्पोमुळे एवढा सगळा ट्रॅफिक आहे, त्याला जायला जागा नाही म्हणून. लोकांना प्रश्न असेल की मी चालत कशाला फिरतोय. हा, ऑब्विसली असला पाहिजे, कारण माझी जी जुनी हिमालयन आहे ती मी लास्ट 25 नोव्हेंबर लाच विकून टाकली. हा, 15 दिवस झाले. आणि मला त्याच्यावरती कोणताच व्हिडिओ बनवायला किंवा काही करायला काही टाइम नाही मिळालाय. हा, म्हणजे मी व्हिडिओ शूट करून ठेवलाय, पण मला एडिट करायला असा काही टाइमच मिळाला नाहीये, म्हणून ती न्यूज अजूनपर्यंत तशीच आहे. हा, त्याच्यावरती व्हिडिओ बनेल आता जेव्हा मला टाइम मिळेल कामातनं पण, आणि नंतर ह्याच्यातनं व्हिडिओ एडिट करून गाडीच्या डिलिव्हरीतनं वगैरे सगळं. त्याच्यानंतर मग सगळ्या न्यूज तुम्हाला प्रॉपरली अपडेट्स मिळतील. सो म्हणून हिमालयन नाही आहे जुनीवाली, म्हणूनच आपल्याला आता सध्या असं 11 नंबरची बस घेऊन चालायला. हा, 11 नंबरची बस घेऊन चालणं झालं ते. 11 नंबरची बस घेऊन असंच जायला लागतंय सगळीकडे. पहिला मला असं वाटलं की मला लवकर झालंय म्हणून आणि हे लोक लेट येत आहेत असं, पण बघितलं तर ऑलरेडी 1 वाजला, 12:52 झाले आता. म्हणजे जास्त काय वेळ नाही आपल्या गाडीच्या डिलिव्हरीला. आणि हा, अजून एक अपडेट आहे. मला रॉयल एनफिल्ड कडनं मेसेज पण आलाय की 14:30 पर्यंत या. ते लोक इगरली वाट बघतायत आपल्या डिलिव्हरीसाठी आपल्या गाडीच्या.
आणि एक कोड पण दिलाय त्यांनी, मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती शो करेन दोन्ही मेसेजेस की काय आहेत ते. एक कोड दिलाय जो डिलिव्हरी देताना त्यांना द्यायचा आपल्याला. तर आता मी आईकडे पोहोचतोच आहे, 3-4 मिनिटात पोहोचेन. सो गाईज, आता चाललोय मी माझ्या गाडीची डिलिव्हरी घ्यायला. तर मी मस्तपैकी तयार झालोय, हे बघा असा. मम्मी आहे मागे, हा, आणि सगळे येत आहेत. सो आधी आपल्याला बोलवायला ते जायचंय. आता ऑटो बघूया, ऑटो बघून मग डिरेक्ट रॉयल एनफील्ड शोरूम, पेंढारकर कॉलेज. यो बेबी, चला तर मग. बाई टाकी फुल होते या गाडीची पहिल्याच दिवशी. हा का कुठे बोर्ड तर दिसत नाही मला किती युट्यूब वरती टाकायचे आहे ना. सो आता फायनली आपली गाडी आपली झाली आहे आणि माझ्या पार्किंगमध्ये उभी आहे. पण तरीही त्याला खूप अशा गोष्टी आता पेंडिंग आहेत. त्या पेंडिंग गोष्टी आता आपल्याला करायला लागायचं आहे. सगळ्यात पहिलं तर आपल्याला आपल्या गाडीचं नाव ठेवायचं आहे. जसं स्वाती रोषाने पंची ठेवलंय, अँडरसेननी ऐरावत ठेवलंय, तसंच आणि एक आहे त्यांनी रुद्र शूट्स म्हणून आहे, त्याने रॅम्बो ठेवलंय. सो तसं आपल्याला एक नाव ठेवायचं आहे आपल्या हिमालयनचं. ते तुम्ही लोक मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की काय ठेवलं पाहिजे ते नाव, आणि मी पण विचार करतो काय असलं पाहिजे ते. पहिले 1500 किलोमीटर त्यांनी सांगितलंय की ह्याच्यामध्ये चालवायची, 70च्या खाली चालवायची गाडी, ती करायची. त्याच्यानंतर मग राईडला जायचंय, खूप सारा राईड करायच्यात आपल्याला. अशा प्रकारेच आजचा व्लॉग इथेच संपवूया आणि थोडंफार जाऊन नाचूया.
नाचता येत नाही तरी पण नाचायचं, कारण गाडी आली आपली. So, चला टाटा बाय बाय.